अरे गुल्या, काय मग कसं हरभरा गहू पेरला तर होऊन राहिलं बरोबर, ऍडजस्ट होऊन राहिलं बरोबर. पाणी देणं झाडली, अजून ट्रॅक्टरवर बी जाता सकाळी, होऊन राहिलं का नाही? का जबरदस्ती करून राहिले? हा, होऊन राहिलं ना बाबा, बरोबर होऊन राहिलं. काही झगडा भांडण नाही, काही नाही, काही दगदग नाही. बरोबर आम्ही तिघं मिळून मिळून बारी बारीनं पाणी देतो आणि झाडली करतो. बरोबर होऊन राहिलं. आता गहू निघेपर्यंत आणि सोला निघेपर्यंत काही काळजी नाही, बरोबर होते. आम्ही तिघं बरोबर करतो. हा, तसंच 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 करा बा, तसंच करा. नाही तर बस बा, करा हिरसा हिरीस आणि करा झगडा भांडण मीच करू काय, थोमनान मीच करू काय. बरोबर बारी बारीनं करून घ्या पेरलं आता तर. नाही नाही बाबा, तसं काही नाही. बट आपला रमेश करायला पाहिजे थोडंसा. पण विजय भाऊ सांभाळून घेते. विजय भाऊनं समजावलं का तो समजूनच जाते. मान तर मी जरासा बोललो का चरकनच लागते मागीन त्याले. बाबा काहूनच आहे बाबा तो रमेश. बराच आहे बेटा, काहूनच आहे तर. स्वभाव एकाएकाचा स्वभावानुसार राहते ते. आपण सांभाळून घ्यावं लागते. कोणाले कोणाले सांभाळून घ्यावं लागते? काय गोष्टी चालू आहे बाबा बापलेकाच्या? कोणाला सांभाळून राहिले तुम्ही? अरे काही नाही शांती आहे, काही नाही. याच्या गोष्टी होय, गोल्याले विचारून राहिलो का ते गहू पेरला ते ना, गहू हरभरा. तर रमेश करते म्हणते जरासा चिरचिर. तर म्हणून समजावून राहिलो गोल्याले, स्वभावानुसार तिखट गोड असे आंबट राहतेत लोक. तर सगळ्याचे गुणधर्म अलग अलग राहते, तर सांभाळून घ्यावं लागते म्हटलं. कोणत्याही माणसाले जशा स्वभावानुसार असलं तसं ते समजावून सांगून राहिलो बा त्याले. काही नाही. हो, आता त्याच्या माय सारखा आहे तो. त्याच्या माय बी तर तशीच आहे, चरचर स्वभावाले. तसंच पोरगा आहे. लाला रामलाल भाऊ नाही तसे. रामलाल भाऊ शांत आहे, थोडेसे मस्त आनंदी स्वभाव आहे त्याचा. निघते लेकरं मायासारखे निघते, कधी बापासारखे निघते काय तर. आता माय बापासारखे नाही होती तर कोणासारखे होतील लेकरं? हा, आजूबाजूच्या लोकांसारखे होतील का लेकरं? जसे माय बाप तसे लेकरं. हो, याची बहीण काय करावं तर. चाल मी चाललो बा, चाललो मी जागलेले. मार धूम करते बा, रोयते येन ते. जरासं जागली जावा, हो हा करा, जरासा हिसतो पेट तर धूम कमी राहते. नाही तर बस मांगल्या दिवशी गेलो नाही तर सारी तूर खाऊन टाकली. बरं चाललो आता मी. हा, हो जा ना, जा बापा जा. इकडे तर जागलीच मोठा आहे बापा, जा. तुम्ही रे गोल्या, तुम्ही जाता का जागली? का तू नाही जात आज? बारी बारी आहे काय ना? जातो ना आई, जातो ना. तिघही जातो आम्ही, पण जागतो बारीनं. एकटं एकटं नाही जात, तिघही जातो. जातो ना, मी जातो ना. पण आई, आज तर मजा आली बा. काय भाजी बनवली आज तू ना, झणझणीत मस्त. आज पोटभर जेवण झालं आई. 2-4 दिवसापासून आज पोटभर जेवण झालं. मस्त भाजी बनवली होती आज तू ना. तशीच बनवतो बरं उद्या सकाळी डब्यासाठी बी. आता इथेच बनवली ना, उद्या इथेच बनवून. हाय थोडीशी 2 कटोऱ्या भाजी इथेच घेऊन जातो, डब्यावर नेवायची आहे तुला. तर उद्या आता दुसरी भाजी बनवून. आई मस्त बनली होती ना भाजी. भाजी एक नंबर लागली पण मला तर उद्या इथेच खाऊशा लागते सकाळीच बी आणि रातच्यानं बी. हाय का 2 कटोऱ्या ते माझ्यासाठी ठेवजो, मी डब्यावर घेऊन जाईल. माझाच खात राहशील काय आता? अन्न गौरीले जाण बा काही अंत. तिचा तर फोन नाही, फान नाही, काही नाही. ते बसली गरम माहेरी जाऊन. तिथे तिथं साजरा लागून राहिलं. काही अंत. तू जाय बरं आता. आता उद्या काही कर, तू जाय आता. उद्या झाला महिना. काही अंत तिले तिथंच ठेवतो का? आण बरं आता तिले. जाय बरं उद्या. उद्या चालला जाय आणि घेऊन ये तिले. आई तू तिले आणायचं मामांग लावू नको. मी गेलो होतो ना, तुला म्हटलं होतं ना जाय आणायला, जाय ना, घेऊन ये म्हणतो. गेलो होतो ना मी, वापस पाठवलं मला आली नाही ना सांगा. अजून वापस येऊ का मग? आता नाही जात मी. आता येवाची येईल आणि रावाची राहीन. जाऊ दे, काही करा नाही लागत. नाही रे गोल्या, असं जिद्दीले जिद नाही करा. तिने जिद केली तर आपण नाही करा. आता काही वरी राहू देत तिले. जाय बरं उद्या. आता उद्या नवीन साल आहे, 1 तारीख आहे उद्या. जाय तू, घेऊन ये तिले. येईन आता ते तू वाट पाहत असन आणि तू म्हणतं का ते येईन. जाय बरं उद्या आणि घेऊन ये बरं. नव्या सालाले माई सून माई नातू नात्र माझ्या घरी पाहिजे. जाय उद्या सकाळीच जाय आणि संध्याकाळवरी घेऊन येऊन जाय तिले. आई तू हमेशा मलेच कोण म्हणतं? मी कायची जिद्दीले जिद करून राहिलो? मी गेलतो ना, तुला म्हटलं ना जाय आण. गेलतो ना मी. गेलतो तिले घेवायला, ते नाही आली ना सांगा. मग आता 10 वेळा मीच तिथं नाक घासू का? मला गरज आहे का तिची जास्त? तिले गरज नाही का? तिले काही गरज नाही. आई तिले गरज नाही. माई बी गरज नाही ना, आपल्या घराची गरज नाही, तुही गरज नाही तिले. तिले तिच्या मायच्या घरी राहू दे आता. लय पैसेवाली आहे, बंगल्यावाली आहे. तिले बंगल्यात राहायचं आहे, तिले बंगल्यातच राहू दे आता. आता जाऊ दे ना. आता मला नको सांगू, मी नाही जात. तुला जायचं आहे तू जाईन घेऊन ये, मी नाही जात. तू गेला तर गौरीले चांगलं वाटन. नाही तर मी जाईन तर मग काय समजन का बा? जवळ काऊन नाही आले? गौरीची माय बी म्हणून जवळ काऊन नाही आले? हेच कशी काय आली? जवळ काय फुगला आहे काय? असं तसं होईन ना. तू जाय आणि घेऊन ये.
आता येईन नसते, तू वाट पाहत असन. झाला ना महिना आता, म्हणे ना 2-3 हप्ते राहू देतो म्हणेन ते. तर आता झाला ना महिना झाला आता. घेऊन ये जाऊन आता, उद्या जाय बरं, घेऊन ये बरं, जाय बरं. ठीक आहे, तू म्हणतो तो जातो मी उद्या. आणि उद्या नाही आली ते मला सांगा तर पाय आई मी जिंदगीत जाणार नाही तिला घेवायला आणि तिला माघारी येऊ बी देणार नाही का. एवढं तू लक्षात ठेव आता. असा काऊन बोलतो रे? जिंदगीत जाणार नाही घेवायला आणि तिला घरी येऊ देणार नाही. आता होतच राहते, होतच राहते, सांभाळून घ्यायला लागते. नाही नाही आई, ह्या शर्तवर मी जातो. हे शर्त तुला कबूल असन तर मी जातो, नाही तर मी जात नाही. आता ह्या वेळेनं ते माझ्या संग आली तर ठीक, नाही तर मी जिंदगीभर तिचं तोंड पाहणार नाही, मा घरी येऊ देणार नाही. हे शरत तुले कबूल असन तर जातो मी, नाही तर नाही. बरं बरं ठीक आहे, कबूल आहे. जाय उद्या, जाय आणि घेऊन ये तिला. ठीक आहे मग, उद्या जातो आणि घेऊन येतो. आता चाललो मी जागलेले. हो, शेकोटी पेटवली असन कडे येईन. आज मला टाइमच नाही भेटला, भाजीतच टाइम गेला माया, जेवण खाणं. येतो बरं जराशी हात शेकून, मग झोपतो. आताच तर गेले हो आता दिल्लीले. आता महिनाकच झाला बाबा दिल्लीला गेले तर. आताच्या आता मी बोलावून बी घेऊ का त्याले? आता नाही येणार तो अजय, आता नाही येणार. अहो काही नाही होत, आले तर 2 दिवसासाठी बोलावून घे ना. आता मागच्या वर्षी तुला तिळवा केला नाही तिचा, लग्नातच गेला पुरा तिळवान ताडवान सारं. संक्रांत इथं लग्नातच गेली. तर आता 2 दिवसासाठी बोलावून घे ना, मस्त तिळवा करणं सुनीचा. हा पहिला, हा कमला तिळवा कर मस्त सुनीचा. पहिली संक्रांत होय नाही तुझ्या सुनीची? हा पहिली कायले हो, दुसरी होय. लग्न होऊन आलती ना घरी संक्रांतले. फक्त तिळवा नाही करणं झाला बा. लग्नात येणं नाही जाणं नाही याच्यातच गेला टाइम. तिळवा नाही केला म्या. नाही तर दुसरी वय, तशी दुसरी वय आली होती लग्न करून घरी. बोलावून घे ना मग कमला. दोघही जण येतील 2-4 दिवसासाठी ना चालले जातील. तिळवा नाही केली मागच्या वर्षी, ह्या वर्षी कर ना तिळवा. मस्त गावामध्ये जरासा कार्यक्रम की असला तर कसं मस्त साजरं लागते. बोलावून घे. आता तू याच घरी आहे बाबा, पहिली आली सून. नाही तर कोणाच्या घरी आहे, कोणाच्या घरी काय कार्यक्रम. हळदी कुंकूचे कार्यक्रम तर दरवर्षीच होते. ह्या वर्षी करणं त्या घरी मस्त तिळव्याचा कार्यक्रम त्या सुनीचा, मजा येईल मस्त. पाहीन बापा, फोन करून पाहीन मी अजयले काय म्हणते तर. जर येतो म्हणून तर ठीक, नाही तर मग मी जबरदस्ती कायले करू बाबा त्याला तिळवाच करायसाठी. नाही नाही मग इंदिरा, नाही बिमला ताई, तिळवा करायसाठी कायले मी पोराला जबरदस्ती करू. येच तू पहिलेच दूरचा सफर आहे बापा. जवळचा आहे काय, 2 घंट्यात आले ना गेले. 2 दिवस लागते जावाले नि येवाले. हो कमला, एक वेळा फोन करून पाय, विचारून घे. आणि विचारू म्हणजे त्याला बोल, सांग त्याला, मन त्याला विचारू नको येतं काय. त्याला मन ये म्हणा, तिळवा करायचा आहे म्हणा तुमचावाला. तर येईन हो म्हणून तर ठीक, नाही म्हणून तर मग राहू दे. बरं झालं बापा तुम्ही शेकोटी जवळ आहेच काय. मला वाटलं का गेले का शेकोटी इजवाज करून. आज मला उशीरच झाला बापा. कुठं गेलती बापा आज? गेलती का युवायाच्या घरी? तर असं कसं उशीर झाला तुले? घरच्या घरी मी एवढे दुरून ठेल्यावरून आली, स्वयंपाक पाणी जेवण खाऊन करून शेकोटी जवळ पहिल्या नंबरवर आली. आणि तू कुठं गेलती बापा? अहो आज मी स्पेशल भाजी बनवली होती म्हणून उशीर झाला. बरं शेका तुम्ही शेकोटी, मी चालली बापा. झालं आपलं शेकोटी शेकून, झोपतो आता. होय गंगा, काय होय आताही तसंच आहे काय? अबोलाच आहे काय? आता 9 वर्ष लागून राहिलं उद्यापासून ना. आता अबोला ठेवशील काय? चालली बापा ना शेकोटी शेका बापा तुम्ही ना, झोपता बापा. आताच्या आता गोष्टी सांगत होती ना, आता झोप आली का तुला गाडी? आता आपण लोकल लोकाई संग राहणारे लोक बापा, व्हीआयपी लोकाई मध्ये मला नाही गमत. चालली मी हा लोकल. कायचं लोकल ना व्हीआयपी वा? इथं सारं सारखंच आहे, सारं लोकल जाऊ आपण. ये नाही काही लोक व्हीआयपी आहेत इथं. मी आपलं ना चालली मी, अंग गरम होते. जाऊ दे इंदिरा, जाऊ दे, नाक नाही लावावं जास्त, जाऊ दे. काहीपर्यंत ठेवते तेव्हा बोला, तर जाऊ दे ना. तुले म्हणते हो शांताबाई, तुले म्हणते व्हीआयपी ते. तू आली म्हणून गेली नाही तर आता साजऱ्या गोष्टी करत होती. समजलं ना मला म्हणते ते व्हीआयपी. मी आली म्हणून गेली ना, काटे रुटते केली मी आली का? आता जाऊ दे ना, काहीपर्यंत बोला करते ते ठेवते ते, तर जाऊ दे ना, ठेवू दे ना, जाऊ दे. हो शांताबाई, टेन्शन नाही घ्यावा. ये तू शेक हात, जाऊ दे, ज्याचं ते पाच बसे. आपण नाही घेऊ टेन्शन. टेन्शन? हो बिमला ताई, मी नाही घेत टेन्शन. झोपला बा आता झोपला आई. आता झोपला, दिवसभर नाही झोपला आई. आज भला त्रास दिला त्यानं. दिवसभर हातात घेऊन होती मी, झोक्यात टाकू तर झोक्यात बी नाही राहे. आणि नुसतं हातात दिवसभर हातात घेऊन होती मी. बसून नाही दिलं मला, का कुठं जाऊ नाही दिलं मला त्यानं. आज दिवसभर त्रास दिला आई. काऊन त्रास देतो आई आता एवढा? हा लय त्रास देऊन राहिला आता एवढ्यामध्ये. आता एवढ्या 2-4 दिवसात तर खूपच त्रास देऊन राहिला. काय करू?
काय करा लागते आता, काय करतो आता, जवळ जवळ पाहिजे तू आता. लेकर होय, लेकर त्रासच देते, 6 महिने तरी त्रास देतेच. काय करायचं आहे त्याला. आई पण एवढं झोक्यात झोपत नाही ना. नाही तर आई काही प्रॉब्लेम असेल त्याला, काही दुखत फुकत असेल तर चालतं का घेऊन दवाखान्यात दाखवून देऊ जरासा. काही नाही दुखत त्याचं, तो जवळ जवळ पाहिजे. दुखलं असतं तर जवळ बी लढला असता, जवळ राहिला असता का मग. हो जवळ चांगला राहते ना आई, जवळ चांगला राहते चुपचाप. आणि खाली ठेवलं किंवा झोक्यात टाकलं तर लढते. मग काही नाही दुखत त्याचं, तो जवळ पाहिजे. काही दवाखान्यात नेवायची गरज नाही. अजून 2-4 महिन्यानं बरोबर त्याचं रुटीन सेट होते आणि बरोबर राहते मग. आणि आराध्या झोपली का? जेवण दिलं तिने, जेवली? हो ते झोपली. वरण भात खाल्लं तिने थोडंसं कटोरीत भर आणि झोपली. बाई गौरी, जवळचा काही फोन बिन येते का नाही बाई? हा, जवळचा फोन नाही येता दिसत मुले. शांताबाईचाही फोन नाही येता दिसत मुले. नाही नाही बाबा, करतच नाही फोन घेऊन. तुमचे जवाई बी फोन नाही करत आणि माझी सासू बी फोन नाही करत. आता माझ्या सासूला कामं होत असेल ना लय, घरचे कामं करणं, दोघांचा स्वयंपाक, झाडू पोचा आणि मग वावरात बी जाते तर टाइम नसन भेटत. आणि हे आहे तर हे बी ट्रॅक्टरवर जाते सकाळी 9 वाजता निघून चालले जाते, तिकून 7-8 वाजता येते, तर त्याला बी टाइम नाही भेटत. आणि मी बी नाही करत. असा कसा टाइम नाही भेटत बेटा? आता तुझी सासू शांताबाई आता काय 24 तास वावरातच राहत असन काय? दोघांचे काम, दोघा तिघाचे कामच किती होते. हा, जरा एक फोन, हा नातू नाती कशी आहे हेच विचार आले. हा, शांताबाईचा बी फोन नाही येता दिसत मध्ये, करत नाही वाटते का काय? हा, थोडासा तर फोन केला पाहिजे बेटा. नाही ते करत तर तू तरी करावं ना बेटा. आता 1 महिना झाला, आता जवाई घेवाले येतो म्हणते का नाही म्हणत, काय म्हणते काय नाही, काय म्हणणं आहे त्याचं. 1 वेळा आले होते, आता तू नाही गेली बेटा. आता मग काय म्हणणं झालं काय नाही तर काही कळलं तर बरं वाटते नाही. राहू द्या व, नाही करत तर नाही करत. तुम्ही कायले पाणीशी लावून राहिले? फोन नाही करत काय नाही काय. हा, शांताबाईनं करावं नाही फोन. शांताबाई बी एक बी फोन करत नाही. हा, जाऊ द्या. काहीपर्यंत फोन नाही करत ना, काहीपर्यंत घेवायला नाही येत तर माहीतच पडते. आपल्याला काय आपली पोरगी भारी झाली का? 2 टाईमचं खाऊ घालणं महाग पडते का आपल्याला? राहू द्या. तसं नाही सुशीला, नाही करत तर नाही करत. आपल्याला आपली पोरगी भारी नाही आहे. म्हशीचे शिंग भारी नसते, पण जिथलं तिथं बरं असते. म्हशीचे शिंग म्हशीवरच चांगले दिसते. असं म्हणणं आहे माया. ते बरोबर आहे तुमचं, पण समजल्या पाहिजे ना मग त्याले. जवळ बी समजल्या पाहिजे ना, जवळ बी आला पाहिजे ना जेवाले. आता तवा आले होते 2-3 दिवसातच. म्हटलं होतं ना थंडीभर राहू द्या, 1 महिना राहू द्या. तर 1 महिना झाला, आता 1 महिन्याच्या बाद जेवायला नाही पाहिजे होतं ते ना. हा, शांतपणे नाही पाठवायला पाहिजे पोराले. हा, असं आता तूच तर म्हटली होती, तू न गौरीनं, तुम्ही दोघ्या माहिले की नसतं म्हटलं होतं ना. हा बेटा गौरी, तूच तर म्हटलं होतं बेटा का जवायले का मी फोन करून तेव्हा घेवायला येता. तर मग तुझ्या फोनची वाट पाहत असतील ना ते. हो बाबा, म्हटलं होतं मी का मी फोन करेन तेव्हा घेवाले ये जा. तर बाबा तुमचं काय मत आहे? तर मग आता फोन करू का, चालली जाऊ का? आताच आता 15 दिवसावर 14 दिवसावर आता संक्रांत आहे ना. आता संक्रांतच्या समोर पाठवता काय व पोरीले? हा, तुम्ही बरेच आहे. आता मग काय होते तर मग? हा, तिळगुळ घेऊन आपण जाऊ तिच्या घरी. हा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणाले. नाही नाही नाही, आता नाही, आताच नाही. तिळगुळ घेऊनच जाईन आता गौरी तिथं. आताच नको जाऊ धाडा, आता नको गौरी, आताच फोन नको करू. तर संक्रांत झाल्यावरच फोन करतो, संक्रांत झाल्यावरच बोलावतो. बरं बा, करा तुमच्या मतानं करा बा. आता कुठे चालले हो तुम्ही गौरीचे बाबा? ये तुम्ही जर असं वावरातून बोहा करून. बरं या. अमाय उठला वाटते व, उठला अजून उठला का? पाय आताच झोपून दिलं होतं मी त्याला, आताच झोपला होता आणि पाय अजून उठला. पाय रातभर झोपन चांगला, मग दिवसानं जाते तर रातभर झोपन. पाय त्याला जा. आई चाललो मग मी. पागल झाले काय गडे बोलायचे बाबा? अहो इकडे काय आणून राहिले व? बाबा ते वगैरे इकडे काय नाही हाकलून राहिले का? घरात बांधता काय? हो ना, घरात बांधता काय व? घरात बांधता काय व घर? काय दोघंही मायले का काय पागल आहे? काहीची बहीण घरात कायले बांधू? सोडली पेवाले, सोडली तर ते डायरेक्ट इकडे धावली. म्हणून मी तिले थांबून राहिलो, तर ते धावून राहिली. काय माहित काहून तर घरातच धावून राहिली, आज इकडे धावली ते. बरं आई, चाललो मी, येतो संध्याकाळी बरे. हो ये. आणि राहून जा म्हणून ते सासू सासरे गौरी म्हणून राहून जा. तर राहून जाजो एक रात्रभर राहिले काही फरक नाही पडणार. हा, बात निघते रात्र.
नाही नाही आई, मी रात घेत नाही. मी बात येऊन जातो, आजच येऊन जातो. ते राहतं कोणी म्हणते फॉर्मॅलिटीसाठी 1-2 वेळा, तर कोणी म्हणते राहून जा. मग राहूनच जा लागते काय? येऊन जातो मी, आजच येऊन जातो. गौरीला आराध्याला घेऊन, बाबूला घेऊन येऊन जातो आजच. बरं बरं ठीक आहे. काय गौरीला घेवाले केलं का पुढे? हो गेला बापा आज आता गेला घेवाले दिले. आता येते आपले बालगोपाल आपल्या घरी येते. आता संध्याकाळी वरी चिलचिला हाट आपल्या घरी. हो बरोबर, ते बोर लागते सगळं घरी. एकटं ना कल्ला बाजार राहते, बरं लागते. नाही तर मग सुनसान लागते. आता गौरीनं केलता का फोन? याले चाली आठवण ह्यात चालला महिन्याभराच्या बाद. कायले तिने फोन नाही केला आणि याने फोन नाही केला. म्या म्हटलं याले गोल्याले, म्या म्हटलं जाय, म्हटलं घेऊन ये, म्हटलं आता झाला म्हटलं महिना. तो पाहते तिच्या फोनची वाट आणि ते पाहत असं याच्या फोनची वाट. असं करता करता गाडी सुटून जाईन यायच्या संसाराची. हा म्हणून मी आज रात्रीच म्हटलं त्याले नाही 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 करे. मग म्हटलं जाय, धवस दिली त्याले. तर गेला बापा, आणते आता येते आज. हो काय बरं झालं. काय धवस काय दिली तुम्ही त्याले? म्या कायची धवस दिली? म्या फक्त त्याला 2-3 वेळा असंच म्हटलं जाय घेऊन ये, जाय घेऊन ये, असं थोडंसं रागानं म्हटलं. त्यानंच तर मला धवस दिली बापा. हा शर्त ठेवली त्यानं, आता जर गौरी नाही येईल तर तिच्या तोंडही नाही पाहिजे म्हणे, असं म्हटलं बापा त्यानं. तर हो म्हटलं जा, आण म्हटलं. येते आता, येईनच आता गौरी. तुला समजत नाही का कशी म्याड बायको आहे ते? हा कायले त्याची शर्त मान्य केली तू ना? कायले कबूल केली? हा आणि जर गौरीनं नाही म्हटलं तर मग काय करतं? मग आपला पोरगा बी मोठा हटीला आहे ना, थोडी जिद्दी आहे ना. हा तीन जर म्हटलं आता नवीन साल आहे, आता संक्रांत होऊ दे, मगच येईन मी. तर काय करशील मग? नाही म्हणत होता तर नको, नाही गेला असता. आली असती गौरी तिच्या मनानं. हा त्याची शर्त काऊन तुम्ही कबूल करून घेतली आणि पाठवलं एवढ्या जबरदस्तीने आजच? आज 9 साल आहे, 9व्या सालाला माय नातू नात्र मैसून मला घरी पाहिजे होती, म्हणून मी त्याची शर्त कबूल केली आणि जाय म्हटलं घेऊन ये म्हटलं. आणि येतेच गौरी. गौरी बी वाटच पाहत असन, टुकटुक वाट पाहत असन याची. गौरी बी येतेच, ते येईनच, नाही नाही म्हणणार ते येईनच. म्हणून मला विश्वास आहे गौरीवर, म्हणून मी त्याची शर्त कबूल केली आणि त्याला पाठवलं. येतेच आज गौरी, आपले नातू नात्र येतेच आज. काय एवढा विश्वास आहे? आज सुनीवर पोरीवर विश्वास नाही ठेवता येत, तुम्ही सुनीवर विश्वास ठेवतं? काही गॅरंटी आहे का येईनच म्हणून? तर मागच्या वेळेनं आली असती. मग मागच्या वेळेनं वापस पाठवलं त्याला, घरी आला तो वापस गेला, घेवालेनं पाठवलं नाही. हा हिनबाई बी जराशी समजदारी दाखवत नाही ना. आणि हिवाळ्याची तर काही चालतच नाही दोघी मायलेकीच्या समोर. आणि काय गॅरंटी आहे गौरी येईनच म्हणून? हा अशा फालतू शर्ता कबूल नको करत जाऊ गौरी. ये माय भिंत गौरी शांती. येते येते येते, तुम्ही नको चिंता करू. हा येते गौरी म्हणेच ना, महिनाभर राहतो म्हणे. तिची माय बी म्हणे महिनाभरच ठेवतो म्हणे. आता येते, याचीच वाट पाहत असते. येते, तुम्ही नको चिंता करा. जाते, वगार घरात आणून राहिले होते ना ते. जा दूध दोहा पहिले, जा. तिथे वगैरे आता घरातल्या मोठ्या वगैरे पाहून घरातच धसायला पाहिजे. चल. काय 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 म्हटलं तुम्ही? गोल्याचे बाबा, मोठी वगार? कोणती मोठी वगार? घरात कोणती मोठी वगार आहे? काही नाही शांती आहे, काही नाही. हे वगैरे आपली हेच वगैरे, काही नाही. तू जा ना, काम कर जा. हा काही बोलता तोंडाच्या आवडीनं. आता नातू नात्राचे झालो, अर्ध वय उलटून गेलं ना, असं बोलणं सोपते का आता?